विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ह्या व्हिडिओमध्ये पायथागोरसचा प्रमेय सिद्ध करणार आहोत. तर अगोदर त्याचं विधान काय, स्टेटमेंट काय, थिअरम ऑफ द पायथागोरस थिअरम, स्टेटमेंट ऑफ द पायथागोरस थिअरम. तर मी लाल याच्यामध्ये इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे आणि काळ्या याच्यात मराठीत लिहिलेलं आहे. याची जी सिद्धता मी इथं मांडणार आहे ही सेमी आणि मराठी दोन्ही वर्गांसाठी असणार आहे एकत्र. नेहमीप्रमाणेच इंग्लिशवाल्यांनी इंग्लिशमधलं लिहायचं, मराठीवाल्यांनी जे कारणं वगैरे जेवढं मराठी शब्द असेल इंग्लिशच्या ऐवजी तेवढे लिहायचे. तर आपण पायथागोरस थेरम काय सुरुवातीलाच या प्रकरणात वेगळ्या शब्दात मांडला होता की कर्णाचा वर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग. पण शास्त्रीय विधान इथं केलेलं आहे. इन अ राईट अँगल ट्रायंगल the square of the hypotenuse is equal to the sum of the squares of the remaining two sides. म्हणजेच काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजी इतका असतो. हे आपल्याला इथं सिद्ध करायचं आहे. त्यासाठी काटकोन त्रिकोणात म्हणून आपण ABC हा काटकोन त्रिकोण घेतला. आपल्याला काय दिलं ते पक्षात लिहू. पक्ष म्हणजेच गिवन इंग्लिशमध्ये. तर इथं आपल्याला एक त्रिकोण दिला, तो काटकोन त्रिकोण आहे. हे आपण कसं मांडणार, इन ट्रायंगल ABC अँगल B इक्वल टू 90 डिग्री. त्रिकोण ABC मध्ये कोन B 90चा आहे, म्हणजेच हा काटकोन त्रिकोण झाला. मराठीत त्रिकोण ABC मध्ये कोन B बरोबर 90 अंश. मराठीवाल्यांनी पक्ष हे कंसातलं द्यायचं. आता याच्यावरून आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, साध्य म्हणजेच टू प्रूव्ह. साध्य म्हणजेच इंग्लिशमध्ये टू प्रूव्ह. काटकोन त्रिकोणात कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजी इतका असतो. मी तुम्हाला काय सांगितलेलं आहे की कोणतंही विधान किंवा थेरम जो असतो, प्रमेय जो असतो, जर तर टाकून लिहिता येतो. जरचा भाग म्हणजे पक्ष, तरचा भाग म्हणजे साध्य. आता याच्यात आपल्याला जर तर दिसत नाही, पण आपण कसं टाकू शकतो, जर दिलेला त्रिकोण काटकोन त्रिकोण असेल तर कर्णाचा वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजी इतका असतो. तरचा जो भाग आला ते साध्य. तर काय म्हटलं मी तर नंतर, कर्णाचा वर्ग स्क्वेअर ऑफ द हायपोटिनस. हायपोटिनस कोणता इथं, AC. कर्ण कोणता आहे, AC. मग त्याचा स्क्वेअर ऑफ द हायपोटिनस इज इक्वल टू द सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. इज इक्वल टू द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ द रिमेनिंग टू साइड्स. रिमेनिंग साईड कोणत्या, काटकोन त्रिकोणाच्या AB आणि BC यांच्याही वर्गांची बेरीज घ्यायची. कर्णाचा वर्ग ह्या दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजी इतका असतो. म्हणजे तेच झालं ते कर्णवर्ग बरोबर पहिल्या बाजूचा वर्ग अधिक दुसऱ्या बाजूचा वर्ग, किंवा कर्णवर्ग बरोबर उरलेल्या बाजूंच्या वर्गांची बेरीज. हे आपल्याला दाखवायचं आहे. आता याच्यासाठी आपल्याला इथं एक रचना करायची आहे. रचना, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात कन्स्ट्रक्शन. इंग्लिशवाल्यांनी कंसातलं लिहित चालायचं, इथं मराठीवाल्यांनी लिहिलेलंच आहे मराठीत. मी आता इथं शब्दात लिहायचं म्हणून दोन्ही भाषेत लिहितो, अगोदर मराठीत. तर रचना काय करायची आपल्याला, ह्या कोन B मधून कर्ण AC वर एक लंब टाकायचा आहे. तो D बिंदूत छेदतो कर्णाला समजा. म्हणजे रेख BD लंब कर्ण AC काढला.
किंवा कंसांमध्ये सेग बी डी perpendicular to the hypoacy is drawn. अशी आपण इथं रचना केली. आता याची सिद्धता म्हणजेच प्रूफ. इथं हा काटकोन त्रिकोण आहे आणि काटकोनातून कर्णावर लंब टाकलेला आहे. आपल्याला माहिती आहे काटकोनातून कर्णावर लंब टाकला की त्याच्यामुळे जे दोन त्रिकोण मिळतात ते परस्परांशी आणि मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. म्हणजे इन राईट अँगल ट्रायंगल perpendicular drawn on the hypotenuse form the triangles are similar and similar to the original triangle. असं आपण काल सिमिलरिटी इन राईट अँगल ट्रायंगल किंवा काटकोन त्रिकोणातील समरूपता त्याचा गुणधर्म पाहिला, त्याचा आपल्याला इथं वापर करायचा आहे. सुरुवातीला अगोदर आपण एडीबी त्रिकोण घेऊ. इन ट्रायंगल एडीबी अँड ट्रायंगल एबीसी या दोन त्रिकोणांचा विचार करू. त्रिकोण एडीबी व त्रिकोण एबीसी मध्ये तर आपल्याला माहिती आहे की हे जे दोन्ही ट्रायंगल एबीसी त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे आणि एडीबी त्रिकोण सुद्धा काटकोन त्रिकोण आहे. काटकोनातून कोनबीतून कर्णावर काढलेला शिरलंब आहे, त्याच्यामुळे हे दोन्ही त्रिकोण समरूप असतात हे आपण काल पाहिलेलं आहे. ट्रायंगल एडीबी इज सिमिलर टू ट्रायंगल एबीसी. त्रिकोण एडीबी हा त्रिकोण एबीसीशी समरूप आहे. कारण काय, काटकोन त्रिकोणाची समरूपता हा गुणधर्म काल आपण पाहिला. हे दोन त्रिकोण समरूप झाले. आता हे त्रिकोण समरूप आहे म्हणून यांच्या बाजू प्रमाणात कोणत्या कोणत्या बाजू सरळ आपण बाजू लिहू शकतो. एडी छेद एबी बरोबर डीबी घेतली तर इकडे बीसी आहे. डीबी पहिला दुसरा शिरोबिंदू घेतला तिकडे पहिला दुसरा बीसी आहे. उरलं काय एबी छेद एसी. याला कारण काय, समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू. इंग्लिशमध्ये कारण करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ सिमिलर ट्रायंगल आणि इथे काटकोन सिमिलॅरिटी ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. वास्तविक पाहता इथं त्रिकोण समरूप असले बाजू प्रमाणात येतात. इफ द ट्रायंगल्स आर सिमिलर देन देअर करस्पॉन्डिंग साइड्स आर इन प्रोपोर्शन. आपण तिन्ही साईड करस्पॉन्डिंग साईड प्रोपोर्शनमध्ये घेतले, इथं प्रमाणात घेतल्या. तिन्ही न घेता इथं फक्त दोन साईड घेतल्या तरी चालतं, पण त्यात आपल्याला हे मिळवायचं पाहिजे ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग. तर इथं पाहिजे इथं ए बी आहे इथं ए बी आहे. ज्यात जी साईड डबल येते ती घ्यायची. म्हणजे आपण हे गुणोत्तर घेणार ए डी अपॉन ए बी इक्वल टू ए बी अपॉन ए सी. जिथं हे डबल आलं ते जी साईड डबल आलं ती घ्यायची, म्हणजे याची गरज नाही. तर आपण परीक्षेत हे न लिहिता याच्यानंतर डायरेक्ट हे लिहिलं आणि हेच कारण इथं दिलं तरी चालतं. आता इथं याचं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन घेतलं ए बी इंटू ए बी म्हणजे काय झालं ए बी स्क्वेअर किंवा असं लिहा ए बी इंटू ए बी इक्वल टू ए डी आणि ए सीचा गुणाकार ए डी इंटू ए सी. ए बी इंटू ए बी म्हणजे ए बीचा डबल गुणाकार म्हणजे ए बी स्क्वेअर झालं.
इक्वल टू AD इंटू AC. वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन 1. हे आपलं पहिलं समीकरण. आता याचे एक कारण झाले, मी जसे आपण हे त्रिकोण विचारात घेतले आणि त्याच्यावर हे मिळालं, तसं शॉर्टकट इथं आपण हा त्रिकोण आणि मूळ त्रिकोण विचारात घेऊ. मी इकडे बाजूला लिहितो, तुम्ही खाली लिहायचं, जागा मिळवण्यासाठी मी असं लिहितो. इन ट्रायंगल BDC अँड ट्रायंगल ABC किंवा त्रिकोण BDC व त्रिकोण ABC मध्ये पुन्हा आपल्याला माहिती आहे ट्रायंगल कॉन्ग्रुएंट आहे. ट्रायंगल BDC इज सिमिलर टू ट्रायंगल ABC. हे दोन्ही त्रिकोण समरूप आहे. हेच कारण काटकोन त्रिकोणाची समरूपता. काटकोन त्रिकोणाची समरूपता हेच कारण खाली घेणार आहे आपण, हे लक्षात घ्या. आणि मग पुन्हा हे त्रिकोण समरूप आहे म्हणजे यांच्या बाजू प्रमाणात आहे, तर तिन्ही बाजू घ्यायची गरज नाही. जी बाजू डबल दिसते ती घ्यायची. आता इथं पहा, कोणती बाजू डबल दिसते, तर इथं BC मिळतो, इथं BC मिळतो, म्हणून BD अपॉन AB याची गरज नाही आपल्याला. हा AC येण्यासाठी BC घ्या. हा BC इथला BC घेतला, पहिला आणि शेवटचा व्हर्टेक्स, तर पहिला आणि शेवटचा इथं AC आहे, इक्वल टू इथला BC येण्यासाठी इथला DC घ्या, DC अपॉन BC. किंवा तुम्हाला नाही कळलं तर सगळ्या बाजू अशा मी जशा घेतल्या तिन्ही प्रमाणात घ्यायच्या आणि जी बाजू डबल आली ते 2 गुणोत्तर घ्यायचे. पुन्हा यांचा तिरकस गुणाकार केला, BC इंटू BC मीन्स BC स्क्वेअर इक्वल टू AC इंटू DC. वी कॉल्ड इट ॲज इक्वेशन 2. तर आपण काय केलं, कालचा जो प्रमेय पाहिला होता काटकोन त्रिकोणातील समरूपता, त्याच्यामुळे हे दोन त्रिकोण परस्परांशी मूळ काटकोन त्रिकोणाशी समरूप असतात. त्याच गुणधर्माचा इथं वापर केला. मूळ त्रिकोणाशी अगोदर हा त्रिकोण समरूप दाखवला, मग हा त्रिकोण मूळ त्रिकोणास समरूप दाखवला. आपल्याला हे 2 इक्वेशन मिळाले, म्हणजे हा AB वर्ग मिळाला, इथं हा BC वर्ग मिळाला साध्यातला. इथं या दोघांची बेरीज आहे, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर, त्यांची बेरीज आहे, म्हणून आपण इक्वेशन 1 आणि 2 ची बेरीज करू. ॲडिंग इक्वेशन 1 and 2 किंवा मराठीत समीकरण 1 व 2 ची बेरीज करू. समीकरणांची बेरीज करायची म्हणून डाव्या बाजूत डावी बाजू मिळवा, उजव्या बाजूत उजवी बाजू मिळवा. तर समीकरण 1 ची डावी बाजू आहे AB स्क्वेअर, 2 ची डावी बाजू आहे BC स्क्वेअर, यांची बेरीज करायची. आता उजव्या बाजूत उजवी बाजू मिळवा, इक्वल टू समीकरण 1 ची उजवी बाजू आहे AD इंटू AC. याच्यात आपल्याला मिळवायची आहे 2 ची उजवी बाजू, काय आहे AC इंटू DC. याला आपण सरळ रूप देऊ, AD इंटू AC प्लस AC इंटू DC. यांच्यातून ही टर्म आणि ही टर्म किंवा ह्या पदामधून AC कॉमन निघतो. AC कॉमन निघला तर इथं काय राहिलं AD प्लस AC इंटू DC मधलं AC कॉमन काढला म्हणजे इथं काय राहिलं DC इक्वल टू AC इंटू AD प्लस DC. आकृतीत पहा AD प्लस DC, AD आणि DC ची बेरीज म्हणजे AC होतो, AD आणि DC ची बेरीज म्हणजे काय होतो AC इक्वल टू AC स्क्वेअर. AC इंटू AC म्हणजे काय झालं AC स्क्वेअर. म्हणजेच आपण काय दाखवलं AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. म्हणजेच AC स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर
प्लस बी सी स्क्वेअर, आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं. हेन्स प्रूव्ड. किंवा हे सिद्ध झाले. थोडक्यात आपण 5वीपासून वापरत आलेलो पायथागोरसचा सिद्धांत आपण इथं सिद्ध केला. याची खूप वेगवेगळ्या प्रकारची सिद्धता आहे, आपण या प्रकारे लक्षात ठेवायची. आणि ही सिद्धता हीच फिगर काढून लिहून पाहायची. नंतर फिगरचे नाव बदलून, आकृतीचे नाव बदलून परत लिहून पाहिजे, कारण हा प्रमुख परीक्षेला खूप येत असतो. आता आपल्याला याचा व्यत्यासही पाहायचा आहे. पायथागोरस थेरमचा व्यत्यास म्हणजे याच्या उलटं. हे सगळं लिहून घ्यायचं आपण. कन्व्हर्स ऑफ पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम किंवा मराठीत पायथागोरस थेरमच्या प्रमेयाचा व्यत्यास. पायथागोरसच्या प्रमेयाचा, प्रमेय म्हणजे थेरम, प्रमेयाचा व्यत्यास. कन्व्हर्स म्हणजे व्यत्यास, व्यत्यास म्हणजे उलट. अगोदर तो काय व्यत्यास इंग्लिशमध्ये लिहितो, मग मराठीत लिहितो. इन अ ट्रायंगल if the square of one side is equal to the sum of the squares of the remaining two sides, then the triangle is a right angle triangle. right शॉर्टकट असे लिहितात, right angled triangle. किंवा मराठीत लिहितो मी, काळ्या मराठीत लिहितो. एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा इतर दोन
बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल, वर्गांच्या बेरजेइतका असेल, बेरजेइतका असेल तर तो त्रिकोण असेल, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. काटकोन त्रिकोण असतो. आपण जर पाहिलं तर पायथागोरसचा जो आपण प्रमेय पाहिला किंवा पायथागोरस थेरम पाहिला, त्याच्या उलट हे एकदम उलटू विधान आहे. अगोदर आपण सांगितल्याप्रमाणे फिगर काढू समजून घ्या. अजून एखाद्या त्रिकोणातील, म्हणजे एक त्रिकोण आहे इथं, समजा हा त्रिकोण आहे, हा कोणत्या प्रकारचा ते सांगितलं नाही तर हे लक्षात घ्या. तिथं सरळ काटकोन त्रिकोणात म्हटलं होतं, तो आपण थेरम पायथागोरसला लावला. हा ABC त्रिकोण आहे. एखाद्या त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग हा आपल्याला गिव्हन किंवा पक्ष म्हणून काय दिलेलं आहे की एखाद्या त्रिकोणातील, कोणता त्रिकोण आहे, ABC, त्रिकोण ABC मध्ये, त्रिकोण ABC मध्ये एका बाजूचा वर्ग, म्हणजे त्रिकोण ABC मध्ये, यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणू इन ट्रायंगल ABC, एका बाजूचा वर्ग म्हणजे समजा AC वर्ग आहे, हा इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असेल. कोणत्या बाजूचा वर्ग घेऊ शकतो आपण, इतर दोन बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका. मग इतर बाजू कोणत्या उरल्या, AB आणि BC यांच्या वर्गाची बेरीज घ्यायची, AB वर्ग अधिक BC वर्ग. बघा, एखाद्या त्रिकोणातील ABC म्हणजे ABC त्रिकोणातील एका बाजूचा वर्ग म्हणजे AC वर्ग हा इतर दोन बाजूंच्या वर्गांच्या बेरजेइतका असेल, दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज घेतली असेल तर म्हणजे हे साध्य झालं, म्हणजे टू प्रूव्ह किंवा साध्य. तर काय साध्य करायचं आहे आपल्याला, काय दाखवायचं आहे, तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. म्हणजे ABC त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे. ABC त्रिकोण काटकोन त्रिकोण आहे म्हणजे त्याचा एक कोन 90 अंशाचा आहे. म्हणजे अँगल ABC इक्वल टू 90 डिग्री हे आपल्याला दाखवायचं आहे. आता याच्यासाठी आपण इथे एक रचना करणार आहोत, कन्स्ट्रक्शन करणार आहोत. कन्स्ट्रक्शन किंवा रचना. आणि रचना आपल्याला अशी करायची आहे की आपल्याला तर अजून एक त्रिकोण काढायचा आहे. समजा आपण हा एक त्रिकोण काढला PQR. आता त्रिकोण काढायचं म्हणजे त्याचे आपल्याला किमान 3 घटक माहीत पाहिजे. तर आपण त्याचं एक घटक म्हणजे त्याचा एक कोन 90 अंशाचा घेतला. अगोदर मी मराठीत लिहितो रचना, मग इंग्लिशमध्ये लिहितो. त्रिकोण PQR असा काढला की त्याचा कोन Q हा 90 अंशाचा असेल आणि ABची जेवढी लांबी असेल तेवढी PQची लांबी असेल, BCची जेवढी लांबी असेल तेवढी QRची लांबी असेल. जी रचना आपण करू शकतो ॲक्च्युली तीच लिहायची असते. किंवा इंग्लिशमध्ये triangle PQR is constructed
constructed such that angle Q equal to 90 डिग्री, कोन Q 90चा असेल त्याचा, AB ची लांबी इतकी PQ ची लांबी असेल आणि BC ची इतकी QR ची लांबी असेल. आता आपण याची सिद्धता किंवा प्रूफ पाहू. पहिला आपण त्रिकोण PQRचा विचार करू. इन ट्रायंगल PQR किंवा त्रिकोण PQR मध्ये आपल्याला काय दिलेलं आहे की त्याचा कोन Q हा 90 अंशाचा आहे. म्हणजे त्रिकोण PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे आणि तो जर राईट अँगल ट्रायंगल असेल तर आपण त्याला पायथागोरस थेरम लावू शकतो. म्हणजे आपल्याला काय मिळेल, तर हा त्रिकोण PQRचा विचार करतो आपण, त्याचा कर्ण कोणता आहे म्हणजे काटकोनासमोरची बाजू PR. पायथागोरस थेरम काय सांगतो की काटकोन त्रिकोण असेल तर कर्णाचा वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज, म्हणजे PR स्क्वेअर इक्वल टू उरलेल्या बाजू कोणत्या PQ आणि QR, PQ स्क्वेअर प्लस QR स्क्वेअर. याला कारण काय, पायथागोरसचा प्रमेय, शॉर्टकटमध्ये पायथाप्रमेय किंवा पायथागोरस थेरम. आता या ठिकाणी PQ म्हणजे AB आहे, PQचा वर्ग म्हणजे ABचा वर्ग होईल आणि QR आणि BC ची लांबी समान आहे म्हणून QR ऐवजी BC टाकायचं, BC स्क्वेअर. AB स्क्वेअर PR स्क्वेअर, आपल्याला काय मिळालं, PR स्क्वेअर इक्वल टू AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. पण पक्षात आपल्याला दिलेलं आहे की AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर किंवा AB वर्ग अधिक BC वर्ग म्हणजे AC वर्ग आहे, म्हणजे ही किंमत झाली AC वर्ग. कशावरून, तर हे आपल्याला दिलेलं आहे गिव्हन किंवा पक्षावरून. म्हणजे आपल्याला मिळालं PR स्क्वेअर इक्वल टू AC स्क्वेअर. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेतलं तर काय मिळेल आपल्याला, PR इक्वल टू AC. PR आणि AC ची लांबी समान. आता आपण ह्या दोन त्रिकोणांचा एकरूपतेसाठी विचार करू. इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR, या दोन्ही त्रिकोणामध्ये त्रिकोण ABC व त्रिकोण PQR मध्ये ह्या दोन्ही त्रिकोणांचा आपण विचार केला. इथं आपण याला इक्वेशन 1 म्हणू. आपल्याला एकरूपतेसाठी विचार करायचा आहे. सेग त्रिकोण ABCचा सेगमेंट AC, सेगमेंट म्हणजेच रेख, इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AC PR शी एकरूप आहे. का, तर PR आणि AC ची लांबी समान हे आपण इथं दाखविलं, त्या समीकरण 1चाच इथं वापर केला. यांची लांबी समान आहे म्हणजे हे रेषाखंड एकरूप झाले. फ्रॉम इक्वेशन 1. त्याच्यानंतर जिथं जिथं सेगमेंट, सेग शब्द लिहिला मी, तर सेगमेंटच्या ऐवजी मराठीवाल्यांनी रेख शब्द लिहायचा. जिथं सेगमेंट शब्द लिहिला मराठीवाल्यांनी रेख शब्द लिहायचा. त्याच्यानंतर सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट, या त्रिकोणाचा AB रेषाखंड कोणाशी एकरूप होईल, तर AB PQ शी एकरूप होईल, कारण AB आणि PQ ची लांबी समान आहे हे आपल्याला दिलेलं आहे किंवा आपण तसं रचना केली. त्याच्यानंतर सेगमेंट BC, या त्रिकोणाचा BC सेगमेंट हा कुणाशी एकरूप होईल, तर BC आणि QR ची लांबी समान आहे अशी आपण रचना केली म्हणून सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट
QR ह्या दोघांना कारण रचना किंवा कन्स्ट्रक्शन, तसं आपण त्रिकोण काढलेला आहे. आणि म्हणजे या त्रिकोणाचे 3 घटक या त्रिकोणाच्या 3 घटकाशी एकरूप आहे, म्हणजे दोन्ही त्रिकोण एकरूप आहे. ट्रायंगल ABC इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल PQR. हे दोन्ही त्रिकोण एकरूप झाले. कोणत्या कसोटीने? तर त्रिकोणाच्या एकरूपतेची बा कसोटी, बा कसोटी किंवा साइड टेस्ट ऑफ कॉन्ग्रुएन्सी. हे त्रिकोण एकरूप आहे. त्रिकोण एकरूप असले की त्यांचे संगत बाजू एकरूप असतात, संगत कोन एकरूप असतात. म्हणजे त्रिकोण ABCचा कोन B किंवा कोन ABC हा कुणाशी एकरूप होईल? तर कोन PQRशी एकरूप होईल. याला कारण काय? एकरूप त्रिकोणांचे संगत कोन, त्रिकोण एकरूप असले की त्यांचे संगत कोन एकरूप असतात. किंवा करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल CACT. हे कोन एकरूप आहे म्हणजे यांची माप समान आहे, म्हणून कोन ABC बरोबर कोन PQR. पण कोन ABC कोन हा 90 अंशाचा आहे. आपण कोन Q हा जो कोन Q आहे म्हणजेच कोन PQR 90 अंशाचा घेतलेला आहे, अशी रचना केली. ABC कोन PQR एकरूप आहे म्हणजे यांची माप समान आहे, म्हणजे कोन ABC बरोबर कोन PQR एकरूप आहे म्हणजे माप समान आहे. आणि म्हणून कोन ABC बरोबर 90 अंश, कारण PQRचं माप 90 आहे. इथं आपण तशी रचना केली आणि हेच आपल्याला दाखवायचं होतं की कोन ABC हा 90 अंशाचा आहे. हे सिद्ध झाले. म्हणजे बघा, आपण पहिलं काय पाहिलं की काटकोन त्रिकोण असेल तर राईट अँगल ट्रायंगल असेल तर त्याच्यामध्ये कर्णाचा वर्ग उरलेल्या 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असतो. आणि त्याचे उलट काय पाहिलं की एखाद्या त्रिकोणात जर एका बाजूचा वर्ग 2 बाजूंच्या वर्गाच्या बेरजेइतका असेल तर तो त्रिकोण काटकोन त्रिकोण असतो. म्हणजे तुम्ही जर पायथागोरस थेरम आणि हा कन्वर्स याचं जर गिव्हन आणि टू प्रूव्ह, पक्ष आणि साध्य जर यांचा विचार केला तर एकदम उलट दिसेल. तिथं जे इथं साध्यात आहे तिथं तर पक्षात होतं, आणि जे इथं पक्षात आहे ते तिथं साध्यात होतं. तर आपण अशा प्रकारे पायथागोरसचा थेरम आणि त्याचा कन्वर्स पण प्रूव्ह केला. आता हे आपण जेवढे प्रॉपर्टी वगैरे पाहिल्या याच्यावर प्रॅक्टिस सेट 2.1 किंवा सराव संच 2.1 आहे, त्याच्यातलं आपण पहिलं उदाहरण पाहू. सराव संच 2.1 किंवा प्रॅक्टिस सेट 2.1 यातला पहिला प्रश्न आहे. खालील त्रिकुटापैकी त्रिकुटे म्हणजे 3 संख्या.
त्रिकुटापैकी पायथागोरसची त्रिकुटे कोणती? त्रिकुटे कोणती आहेत ते हे सकारण लिहा. हे सकारण लिहा. सकारण म्हणजे कारणासह लिहा. किंवा इंग्लिशमध्ये आयडेंटिफाय with reason which of the following are Pythagorean triplet. triplets. आयडेंटिफाय म्हणजे ओळखा किंवा ठरवा. विथ रिझन म्हणजे कारणासह. विच ऑफ द फॉलोइंग आर पायथागोरियन ट्रिपलेट. कोणती पायथागोरसची त्रिकुटे. याच्यामध्ये एकूण 6 उदाहरण. पहिलं ऑलरेडीच आपण ह्या प्रकरणाच्या सुरुवातीलाच घेतलं होतं. मी मुद्दाम इथं अगोदर तिसरं उदाहरण घेणार. नंबर 3 5, 12, 13 असं एक्झाम्पल. तर इथं ह्या 3 संख्या आहेत, नैसर्गिक संख्या किंवा ट्रिपलेट आहे किंवा त्रिकुट आहेत. हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे का हे आपल्याला ठरवायचं आहे. आता पायथागोरियन ट्रिपलेट केव्हा असतात तर याच्यामध्ये अगोदर ह्या 3 संख्यामध्ये 5, 12 आणि 13 याच्यात सर्वात मोठी संख्या कोणती? 13. सर्वात मोठी संख्या 13 आहे. तर तिचा वर्ग करायचा अगोदर. स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर किंवा सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग. सर्वात मोठ्या संख्येचा वर्ग करायचा अगोदर. म्हणजे 13चा वर्ग करायचा. 13चा वर्ग करायचा म्हणजे 13ला 13ने गुणा. पाठ असेल डायरेक्टली 169. नंतर सम ऑफ द स्क्वेअर्स ऑफ रिमेनिंग नंबर्स म्हणजे उर्वरित संख्यांच्या वर्गांची बेरीज. उर्वरित संख्यांच्या वर्गांची बेरीज. उर्वरित म्हणजे उरलेल्या. यांच्या वर्गाची बेरीज घ्यायची आपल्याला. उर्वरित संख्या कोणत्या? 5 आणि 12 यांच्या वर्गाची बेरीज घ्यायची. 5चा वर्ग 25, 12चा वर्ग 144 यांची बेरीज करू. 4 आणि 5 9, 4 आणि 2 6, 1 अशी आहे. आता सर्वात मोठी संख्या होती 13, तिचा वर्ग आला 169 आणि ह्या 2 संख्यांच्या वर्गाची बेरीज आली 169. म्हणजे आपल्याला काय मिळालं? 13चा वर्ग बरोबर 5चा वर्ग अधिक 12चा वर्ग समान आहे. 13चा वर्ग 169. या दोघांच्या वर्गाची बेरीज 169 म्हणजे मोठ्या संख्येचा वर्ग दोघांच्या वर्गाच्या बेरीज इतका आहे आणि म्हणून हे पायथागोरियन ट्रिपलेट आहे. देअरफॉर 5, 12, 13 आर पायथागोरियन ट्रिपलेट. पायथागोरसची त्रिकुटे किंवा मराठीमध्ये 5, 12, 13 ही
पायथागोरसची त्रिकुटे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला ठरवायचं आहे. हे वरचे शब्द आपण नाही लिहिले, शॉर्टकट कसं लिहायचं आहे आपण पुढच्या उदाहरणात पाहू. इथे पायथागोरसची त्रिकुटे होती. अजून एक उदाहरण आपण यासाठी घेऊ, म्हणजे आपल्याला चांगलं कळेल नेमकं काय करायचं आहे ते. आता आपण दुसऱ्या नंबरचं उदाहरण घेऊ. नंबर 2, 4, 9, 12. पहिलं उदाहरण आपण प्रकरणाच्या सुरुवातीलाच घेतलेलं आहे म्हणून ते मी इथं घेतलं नाही. तिसऱ्या नंबरचं मुद्दाम घेतलं. आता 2 नंबरचं. तर काय करणं आहे आपल्याला, ह्या ज्या 3 संख्या दिलेल्या असतात याच्यातली सर्वात मोठी संख्या पाहायची. कोणती? तर 12. तिचा वर्ग करा. काही न लिहिता डायरेक्ट असं केलं तरी चालतं. सगळीत मोठी संख्या शोधा, तिचा वर्ग करा. 12चा वर्ग 144. नाही आलं तर 12ला 12ने गुणा. 12 गुणिला 12 यांचा गुणाकार करा, तो म्हणजे वर्ग. नंतर उरलेल्या ज्या संख्या यांच्या वर्गाची बेरीज करा, म्हणजे 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग. आता 4चा वर्ग 4 चौक 16 अधिक 9चा वर्ग 9 9 81 यांची बेरीज करा. 6 ने 1 7, 8 ने 1 9, म्हणजे यांची बेरीज किती आली? 6 ने 1 7, 8 ने 1 9, 97 बेरीज आली. तर इथं 12चा वर्ग किती आला? 144. या दोघांच्या वर्गाची बेरीज किती आली? 97. म्हणजे 144 आणि 97 समान आहे का? नाही. म्हणजे 12चा वर्ग आणि 4चा वर्ग अधिक 9चा वर्ग या किमती समान नाही. या किमती दोन्ही समान यायला पाहिजे. 144 आणि 97 समान नाही, म्हणजे 12चा वर्ग या दोघांच्या वर्गाच्या बेरीज इतका नाही, म्हणजे पायथागोरसची त्रिकुटे नाही. म्हणून देअरफॉर 4, 9, 12 आर नॉट पायथागोरियन ट्रिपलेट. ही पायथागोरसची त्रिकुटे नाहीत. 4, 9, 12 ही पायथागोरसची त्रिकुटे नाहीत. पहिल्या उदाहरणात आपण शब्दात टाकलं थोडंसं, असं आपण परीक्षेत डायरेक्ट सिम्पली सोप्या पद्धतीने लिहिलं चालतं. तर काय करायचं, त्या संख्या कोणत्या क्रमाने दिलेल्या असेल त्याच्यातली सगळ्यात मोठी संख्या शोधायची, तिचा वर्ग करायचा, उरलेल्या संख्यांच्या वर्गाची बेरीज घ्यायची. मग ह्या किमती समान आहे का पाहायचे. समान असेल तिथं समानतेचं चिन्ह टाकायचं, म्हणजे इथं समानतेचं, आणि मग म्हणायचं हे त्रिकुट आहेत. आणि नसेल समान ते पायथागोरसची त्रिकुटे नाहीत. तर अशा प्रकारे आपण 2 उदाहरणं पाहिली. बाकीची उदाहरणं आपण सोडून मला व्हॉट्सअपवर दाखवा. व्हिडिओ पाहिला की त्याच दिवशी सोडवा. बाकीची उदाहरणं आपण पुढच्या व्हिडिओत घेऊ.